जिल्हा परिषद पंचायत समिती. तुमचं नाव काय? माझं नाव भाऊसाहेब क्षीरसागर. क्षीरसागर साहेब. काय वाटतंय आगामी निवडणुकांच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? स्थानिक स्वराज्य संस्था येणार आहेत, होणार आहेत? ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसच येईल, कारण काँग्रेस पक्षाचं काम आहे. आता जरी विधानसभा झाली असली त्यात वातावरण वेगळं होतं. काही घटनामुळं वातावरण बदललं, एका घटनेमुळं वातावरण बदललं. धांदरपल्ली घटनेमुळंच होतं वातावरण बदललं. नाहीतर लोकांना इश्यू असतो एका धार्मिक भावना किंवा वैयक्तिक चारित्र्याचं, आणि त्या भावनेमुळं परिणाम झाला तो खरा. नाही तर बाळासाहेब थोरातांचं काम चांगलंच आहे, 40 केलेलं आहे आणि लोकांचा विश्वास आहे. त्यामुळं जरी एखादी गोष्ट जरी घडली असली तर लोकांना चुकून होती आणि गैरसमज दूर होतात. तर या झडपी पंचायत समिती नगरपालिकेचा बाळासाहेबांचंच का पियानो येईल, वर्चस्व त्यांचंच राहील असं माझं प्रामाणिक मत आहे. बरोबर आहे. बाळासाहेब थोरात यांनी गेली 40 वर्ष राजकारण समाजकारण करताना तुमच्या गावाकडे विशेष लक्ष दिलं का? हो, सहकर्मशी भाऊसाहेब थोरात यांच्याच कृपेनं गावात SI पाईपलाईन झाल्या, शेतीला सहकार्य ती बँकेचे चेअरमन असताना त्यांच्या माध्यमातून गावचा विकास झाला, कारखाना झाला, असं त्यांचं जे सगळं श्रेय. परंतु कसं काही लोकांना देखत नाही, त्याच्यामुळं मागचं लोक विसरून जातात. 100 कामं केली, एक काम नाही केलं तर लोक नाराज होता. आणि विशेष म्हणजे जोरगावातून प्रत्येक घरातून एक मुलगा नोकरी लावला आहे, हाऊस टू हाऊस. हो, साहेबांनी कारखान्यात, जिल्हा बँकेत, MEC बँकेत, सोसायटीमध्ये संपूर्ण जोऱ्यात जर पाहिलं, कारखान्याचे पाहिलं खूप यंत्रणा मोठी आहे जोऱ्यामध्ये. पण काही लोक नातेवाईक असतात पूर्वेकडची, त्या स्वतःला फायदा कोणी करतात, तो फायदा आहे खरा. बाकी त्यांचं कार्य काही नाही आहे. आणि निधी आलं म्हणजे लोक हे होतात, दिखावा देतो. जसं रस्ते नसते तुम्ही मुरुमकुळ टाकला असं रस्ते अगोदर त्यांनी केलेले आहे. अहो, खरशिंदेसारखं गाव आहे, पहिल्यांदा बाळासाहेब थोरात निवडून आले, त्या टायमाला त्यांना रस्ता नव्हता. ते त्या गावात म्हणले मी माझ्या गाडीनं खरशिंदेला येईल. त्यांनी 1 वर्ष रस्ता केला आणि ते त्यांच्या गाडीने गेलं. आता मी तालुका ऑफिस असल्यामुळे मला सर्व गावांची माहिती आहे. माहिती काय आलं, आम्ही या ठिकाणी फिरतोय. हे विधानसभेला शिर्डीला तिकडे जोडले, शिर्डी का राहत्याला जोडलेलं आहे, राहत्याला. जिल्हा परिषदेला ह्या गटामध्ये म्हणजे इकडे आहे संगमनेरमध्ये विविध विकास कामांचा ओढा. तुमच्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये नोकरी त्यांनी लावली म्हणताय, परंतु गावामध्ये जरा थोडासा विरोध दिसतोय. नाही, तसं काही नाही विरोध. आता तात्पुरता विरोध असतो, काही कसं असतं, भाऊ इकडं तर हात तिकडं असतो, अशा प्रकारचे काय. आणि काही गावांचा बा इकडून फायदा आहे, तिकडूनही फायदा आहे, म्हणून काही लोक अगदी हेतुपुरस्कर ठरले असं दोन्हीचा फायदा घेण्यासाठी ठरवून कार्यक्रम आहे. इकडं जा, तू जा, आम्ही जा, एका ठिकाणी होत नाही, म्हणून दोन्हींचा फायदा घ्यायचा. अशी काही गावं आहे. दोन दगडावर फायदा, गावचा फायदा करून घ्यायचा. आणि मग पदं मिळतात ना, एकाच बाजूला पद मिळत नाही, मग दोन्हीकडे कोणतरी पण येतच ना पद, असं आहे. असा फायदा आहे. आता मी तालुक्यात मला तालुक्यात जवळजवळ मी 79 पासून राजकारण करतो, म्हणून तुम्ही मला भेटले. नाही, जे योग्य आहे ते मानलं पाहिजे. आणि ठीक आहे, विरोधाला विरोध करा, ते समाजाचा तो वारसा आहे. विरोध केला बी पाहिजे, कामं झालेली सांगितली बी पाहिजेत, की वैयक्तिक हेवे दाव्यापोटी नावं ठेवणं बी बरोबर नाही. या बाबतीत नक्की बाळासाहेब थोरातांना काय मेसेज देतात तुम्ही, किंवा पराभवाचं जे कारण आहे की लोक काय बोलतात की एक जी दुय्यम पळी आहे, त्यांनी साहेबांच्यापर्यंत सर्वसामान्य लोकांची कामं नेली नाहीत, साहेबांच्यापर्यंत भेटू दिलं नाही साहेबांना, असं काही आरोप तुमच्या गावामध्ये झाले? नाही, आरोप काय झाले नाही, फक्त काय झालं त्यांची चूक झाली की त्यांनी स्वतः लक्ष द्यायला पाहिजे विधानसभेला. त्यांनी दिलं नाही आणि ती महाराष्ट्राचा प्रचार करत बसले. आणि इथं जयश्रीताई किंवा इंद्रजी भाऊ यांच्या लोकांचं त्यांचा फारसा प्रभाव पडत नाही. कारण कसं आहे, आपण आपल्या घरचं आमंत्रण असलं तर कोणी द्यायचं असं, निमंत्रण कोणी हे महत्त्वाचं असतं. त्यांनी ती फार मोठी चूक नाही. कारण ते माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान आहे म्हणून मी सांगू शकतो त्यांना, कारण मी त्यांच्या घराचा सदस्यच आहे. त्याच्यामुळं मी त्यांना एवढं सांगतो, तुम्ही खालच्या कार्यावर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही स्वतः पर्सनल टू पर्सनल काम केलं पाहिजे. लोकांचे पाहिलं पाहिजे. नाही समजा आलं याला भेटा त्याला भेटा,
तसं न करता वैयक्तिक जसं भाऊसाहेब थोरातांनी मग त्यांच्या वडिलांनी केलं, वैयक्तिक कोणाचं काम असो ते स्वतःवर लक्ष घालायचे. खालच्या माणसं भेटला बी ठेवलं नाही त्यांनी आणि स्वतः काम करायचे. प्रत्येक व्यक्ती आल्यानंतर त्यांना माहिती होतं याचं काही काम आहे आणि ते काम करायचे. आणि ते विरोधकासुद्धा काम पहिलं करायचे भाऊसाहेब थोरात. तोच यांनी केला पाहिजे. पण कसं यांना वाटतं सारं आपल्यालाच मिळालं पाहिजे सगळे लोक, पण तसं नाही. जे प्रामाणिक कार्यकर्ते त्यांचं काम करा, जे येणारे काम करतात निघून जातात. त्याच्यापेक्षा जो साहेबांचे कार्यकर्ते ती जागेवरची, यांचे कार्यकर्ते म्हणजे कसे कामापुरते आले गेले. आता जे आहे हे फाउंडेशन पक्क, ते फाउंडेशन पक्कची. तर तुम्ही जाताना साहेब पारताना माणूस घेताना पारखून घ्यायची विश्वासानं, जवळ घ्यायची. आणि जवळ घेतलेला माणूस परत सोडत नव्हते. यांचं कसं कोणी तुम्हाला हां नाही त्यांना मोठं म्हणलं का साहेब फोटो काढले की हे म्हणतात आपलाच माणूस. हां तर त्या माझं म्हणणं आहे का तुम्ही स्वतः लक्ष घाला. दुसऱ्या मुलगी आहे ठीक आहे, पण लोक शो म्हणून येतात, रोड शो म्हणून. म्हणजे माझं स्वप्न लोक फार भावनिक आहेत नाही, येत शो म्हणून येतात. मुलगी तिला आदर ठेवतात म्हणून येतात. त्यांना वाटतं ती पाहिजे. आता त्यावेळेस मीच म्हणणार तुम्ही स्वतः, पण त्यांना असं मोठ्या माणसाचा कॉन्फिडन्स असो आणि कॉन्फिडन्स होता बरोबर होतं. परंतु ती एक घटना झाली ना लहानपणची, ती चुकीची झाली, घटना घडली. तिथं सेम पाळायला पाहिजे. मागच्या काळामध्ये पण काही नाही, एकदम वातावरण चांगलं होतं. त्या महाराजांच्या संदर्भात काही ते काही महाराज काही किरकोळ महाराज काही नाही. महाराज ते आधीपर्यंत येणार नाही. हां घडवले गेले ते नाही, ते घडवलं म्हणजे कसं महाराज काही नाही. महाराज किरकोळ हे ते घडवलं ते नाही. आता ते महाराज येणार आहे नाही. महाराजांचे कोणी काही येणार नाही. त्या कोणी नाव मला नाही माहिती. मी ऐकलं कीर्तन पहिलं इथं ती शालीन त्याला घेऊन आली होती. ती नसेल तिचं कीर्तन झालं नसतं. अहो जत्रेला कुठे कीर्तन असतं का? आणि तुम्ही काय ठेवता कायसाठी? गावचं आहे तर दोन्ही पार्टी त्यावेळेला ताईट होते. काही झालंच नसतं. तुम्ही अत्यंत छान माहिती दिली. धन्यवाद. तुमचा मेसेज साहेबांच्यापर्यंत पोच केला जाईल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.